सार्थ श्री सद्गुरू बाळमामा विजय ग्रंथ अध्याय 13 मराठी भाषेत. सोनाळी गावचे आनंद पोतदार हे आपली शेती भाती करून जीवन कंठत होते. थोडे शेतीत राबावे, फावल्यावेळी सोनाकी करावी असा हा धकाधकीचा संसार चालला होता. त्यांचा जमिनीच्या वादात भाऊबंदांनी शेताचा ताबा घेतल्यामुळे न्यायालयात जाणे झाले. पण हा उपद्व्याप अनंताला परडेला आनंदाने बिदरे. तालुका कागल येथे घर होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला व नंतर 3 महिन्यांच्या अंतराने बाळूमामा अनंताकडे बिदरीला येत असत. येथे मुळे महाराजही मधून मुक्कामाला असत. मुळे महाराज असल्यामुळे भजन, रंगे, राती आणि दिवसा जेवणाच्या पंगती. लोक आपली संसार दुःख महाराजांपुढं मांडत, मार्गदर्शन मिळवत. संत आपल्या घरी आले म्हणून संकट त्यांना सांगून संतांना कष्ट देणे योग्य नव्हे असे पोतदारास वाटे. म्हणून जमिनीच्या केसबद्दल तो बाळूमामांना किंवा मुळे महाराजांना काहीही बोलत नव्हता. दुर्दैवाने दिवाणी कोर्टात तो हरला सांगितल्याशिवाय गत्यांत नाही असा प्रसंगच आल्यामुळे मामांना त्यांनी विचारले, मामा आता मी काय करू? मामा म्हणाले, दाव्यासाठी थोडी रक्कम जमा कर आणि न्यायालयात अपील कर. पुढे असाच काही काळ गेला. घरी दुभते झाल्यामुळे बाळूमामांसाठी दूध, तूप वगैरे घेऊन पोतदार निघाले. यावेळी मामा आदमापुरात होते. दूध घेऊन आलेल्या पोतदाराला पाहताच मामांनी शिव्याचा भडीमार सुरू केला. शिव्या ऐकून आनंदाला, कारण त्याला नक्की माहीत होते की मामांच्या शिव्या म्हणजेच आशीर्वादाच्या ओव्या, बाळूमामांची वाणी म्हणजेच कल्याणकार. काही दिवसात कोर्टात अपिलाचा निकाल लागून त्याला जमीन मिळाली. त्यामुळे आनंदाचा आनंद आकाशी न समाये. शिवारात बकरी चरतात. जवळपासच्या शेतात विविध पिकं असतात. पिकात शिरून पीक खाण्याची प्रवृत्ती ओढाळ बकऱ्यांनी असते. एकदा बिदरीजवळ गंगापुरे यांच्या शेजारी बकरी चरत होती. मेंढपाळांची नजर चुकून बकरी गंगापूर यांच्या मिरची व मक्यात पिकात घुसून चरू लागली. गंगामत कशी आहे पहा. बकरी मामांची नासधूस पिकांची आणि शेतकऱ्यांची आणि फजिती मेंढपाळांची. असेच एक रात्री बकऱ्यांनी पिकाचे नुकसान केल्याबद्दल मेंढपाळांनी मामांना सांगितले. सकाळी मेंढक्यांनी शेतात नुकसान केलेल्या जाऊन पाहिले तर पीक जैसे थे उभे आहे. नुकसानीचा मागमूसही नाही. हे दृश्य पाहून धनगरांना आश्चर्य वाटले नाही तर नवलच. पुढे मेथक्याची काढणी, मिरच्याची तोडणी झाली. गंगापुरे पाहतोच मका व मिरचीचे अपेक्षापेक्षा तिप्पट पीक. आपत्ती पण इच्छा कल्याणकारी गंगापुरे आनंदधूप केला. बाळूमामा बलवंत आहे. त्यांची कीर्ती खूप दूरवर पसरली आहे. जनतेची मामांवर अत्यंत श्रद्धा आहे. मामा कृपाळू, कनवाळू असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचं ते सतत कल्याण करत असतात. संपत्ती प्राप्त झाल्यावर सामान्य माणसाला गुर्मी वाढते, अंगात मस्ती येते. त्यामुळे अन्याय करण्याकडे त्याची प्रवृत्ती धाव होते. पण संत बाळूमामा मात्र देवाला विनंती करतात की देवा, गरिबांना त्रास होऊ नये. बकऱ्यांकडून काही अन्याय झाला असेल तर त्याची क्षमा असावी. तरीही दुःखात स्वतःच दंड भोगतात. मिरचीचे जेवढे नुकसान झाले तितके देवाने दिले. संत हे कृपाळू असल्यामुळे अन्याय नाहीसा करतात. संतांच्याच कृपेने असंख्य गरीब माणसे सुखी संसार तरून जातात. संतांकडून अगर त्यांच्या शिष्यांकडून काही चुका झाल्या तर त्या चुका देव झाकून ठेवतो, दाखवून देत नाही. संतांनी केलेल्या चुका देखील हिताच्याच असतात हे
मर्म पटवून देणारा असा हा 13वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो बाळूमामाय नमः.